श्री स्वामी समर्थ. धनु राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा नवा टप्पा ठरणार आहे का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का, की काही अडथळे तुमची परीक्षा घेणार आहेत? आर्थिक स्थिती सुधारेल का, की खर्च वाढण्याची शक्यता आहे? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का, की काही तणाव निर्माण होऊ शकतो? आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल आणि या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात? चला जाणून घेऊया धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, ध्येयाकडे वाटचाल आणि नवीन संधींचा संगम घेऊन येणार आहे. या काळात तुमच्या मनात काही मोठे बदल घडवून आणण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही त्यासाठी ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न कराल. तुमचा आशावादी स्वभाव आणि सकारात्मक विचारसरणी तुम्हाला कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा देईल. या आठवड्यात तुम्हाला काही नवीन लोकांशी ओळख होईल, ज्यामुळे तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक जाळे अधिक मजबूत होईल. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मन हलके आणि समाधानी राहील. मात्र कधीकधी अतिउत्साहामुळे तुम्ही घाईघाईत निर्णय घेऊ शकता. अशावेळी थोडा संयम आणि विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि नवीन दिशा शोधण्याची संधी देणारा आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही या काळात चांगली प्रगती साधू शकता. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, नवीन कल्पना आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्याचा आणि स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या मनात मोठे ध्येय साध्य करण्याची इच्छा प्रबळ होईल आणि त्यासाठी तुम्ही मेहनतही घ्याल. या काळात तुमची सामाजिक ओळख वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क येईल, ज्यामुळे भविष्यात फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. मात्र काही वेळा अति आत्मविश्वासामुळे घाईघाईत निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. तुमचे काम वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि त्यातून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा बढतीची संधी मिळू शकते. तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणूक करण्याच्या संधी मिळतील. एखादा जुना अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र भागीदारी करताना काळजी घ्या आणि सर्व अटी स्पष्ट ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, विशेषतः अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. तुम्ही एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार करू शकता, पण त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम आहे. सुरक्षित पर्याय निवडल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता जाणवेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंद आणि समजूतदारपणाचा असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यातील गोडवा वाढेल. काही जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादी चांगली बातमी मिळू शकते. मात्र कधीकधी स्पष्ट संवाद न केल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे मनातील भावना व्यक्त करा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्यास तुमची ऊर्जा टिकून राहील. आहारात संतुलन ठेवा आणि जंक फूड टाळा. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल आणि त्याचा फायदा भविष्यात होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन केल्यास तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकता. महत्त्वाचे सल्ले. घाईघाईत निर्णय घेऊ नका. आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार टाळा. वेळेचे नियोजन करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा, जसे की हरभरा डाळ किंवा हळद. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, प्रगती आणि नव्या संधींचा उत्तम संगम ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी थोड्या मंदगतीने घडताना दिसतील, पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक आहे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.
नातेसंबंधांमध्ये आनंद आणि समजूतदारपणा राहील, फक्त संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी विश्रांती आणि स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. हा आठवडा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. योग्य निर्णय आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही या काळात उत्तम प्रगती साधू शकता. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, संधी आणि शिकवणीचा सुंदर संगम आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल, तर नातेसंबंधांमध्ये आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. काही आव्हाने येतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. धन्यवाद.